RT 2024 मध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी जी पालक प्रतीक्षित होते त्यांनाही आज निराशाच हाती लागली आहे। आपण पाहतोय की 19 तारखेला अपेक्षा होती आज की विद्यार्थी नोंदणी जो की दुसरा टप्पा आहे ती सुरू होईल, परंतु एक नवीन तारीख आज वेबसाईटवरती पाहायला मिळते। त्यामुळे जे पालक प्रतीक्षित होते, आशेने पाहत होते ॲडमिशन प्रोसेसकडे, त्यांची अवस्था थोडीफार अशी झाली आहे। तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला मिलॉर्ड, इंसाफ नहीं मिला। मिली है तो सिर्फ ये तारीख। आता हे पाहायचं आहे की जी काही नवीन तारीख आली आहे ती खरंच अंतिम वाढ आहे का, जी वाढ होतीये त्या मागे नेमकं कारण काय आहे तेही शोधलं पाहिजे। सोबतच आपण पाहतोय की मार्च महिना तर पूर्ण संपत आलेला आहे। एप्रिल महिन्यात जर का विद्यार्थी नोंदणी सुरू झाली तर एक महिना विद्यार्थी नोंदणीमध्ये जाईल। मे महिन्यामध्ये लॉटरी निघणार, लॉटरी लागल्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेससाठी जी कागदपत्र पडताळणी आहे त्यामध्ये जून महिना उजडेल आणि मग विद्यार्थ्याला नोंदणी करायची आहे। एकीकडे आपण पाहतोय की वर्ग हे एप्रिल महिन्यामध्ये नवीन वर्षासाठी भरवले जात आहेत। सोबतच ॲडमिशन जे काय आहे ते जवळपास आता पहिलीच्या वर्गासाठी बंद झालेले आहेत। मग अशातच ज्या पालकांना आशा लागली होती की RT मार्फत आपल्याला आपल्या पाल्याचं ॲडमिशन करायचं आहे, त्या नादामध्ये जर तुमचा नंबर नाही लागला किंवा उशीर झाला तर तुमच्या पाल्याचं वर्ष वाया जाणार का? विषय तसा गंभीर आहे, परंतु मी समजून सांगायला खंबीर आहे। काय काळजी नसावी, या परिस्थितीवरती मात कसं करायचं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन आला असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, जर तुमच्या पाल्याचं ॲडमिशन RT 2024 मध्ये घ्यायचं असेल, पूर्ण प्रक्रियेला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून RT शी निगडीत सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। नवीन तारीख जी काय आज वेबसाईट पोर्टलवरती दिसून येत आहे ती म्हणजे 22 मार्च। अशी अपेक्षा आहे की 22 मार्च पर्यंत ॲडमिशनची जी रजिस्ट्रेशन आहे शाळेची ती नोंदणी पूर्ण होईल। आपण पाहतोय की पहिली जी तारीख होती ती आपल्याला 11 मार्च सांगण्यात आलेली होती, ती वाढवून 16 मार्च करण्यात आली। त्यानंतर 16 ची 18 तारीख झाली, 18 ची आज 22 तारीख होत आहे। तर याची गॅरंटी नाही की 22 वाढूही शकते, परंतु आशा आपण करूया की 22 च्या नंतर ॲडमिशन 23 तारखेपासून विद्यार्थी नोंदणी ही सुरळीत सुरू होईल। मग याच्या मागचं कारण जर समजून घेतलं तर नवीन नियमावलीच्या हिशोबानं जर शाळा नोंदणी करत असतील, दरवर्षी खाजगी शाळाची नोंदणी व्हायची, परंतु यावर्षी महाराष्ट्रामध्ये इतर राज्याप्रमाणे व सहकारी म्हणजेच गव्हर्नमेंट शाळा किंवा निमशासकीय शाळा ह्या पण आता RT मध्ये प्रवेश घेणार आहेत। त्यामुळेच काय तो नोंदणीसाठी किंवा मॅपिंगसाठी थोडासा वेळ लागत आहे असं आपण समजू शकतो। त्यामुळे हे डिले होत आहे, त्यांची गोष्ट झाली। परंतु आता काळजी ही आहे की वर्ष बाल्याचं आपल्या वाया जाणार का, कारण ॲडमिशन पहिलीच्या वर्गासाठी ऑलमोस्ट क्लोज झालेले आहेत। आपण पाहतोय की CBSE पॅटर्न जे असेल त्यामध्ये पहिलीचा वर्ग हा उन्हाळी सुट्ट्याच्या अगोदर म्हणजे वेकेशनच्या अगोदर एक महिना म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये त्यांचा वर्ग भरवला जातो। आणि जर RTच्या प्रतीक्षेमध्ये ही जी काही प्रोसेस ज्या गतीनं चाललेली आहे, ज्यामध्ये की आता जर समजा मार्च मध्ये जर समजा विद्यार्थी नोंदणी सुरू झाली तर ती एप्रिल महिन्यात कमीत कमी 20 ते 25 दिवसाचा काळ आपल्याला विद्यार्थी नोंदणीसाठी द्यावा लागेल। त्यानंतर लॉटरीचा दिवस फायनल होईल, लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला कागदपत्र जमा करायचे, त्याची पडताळणी होणं बाकी आहे आणि पडताळणी झाल्यानंतर ॲडमिशन रिसिप्ट तुम्हाला मिळणं आणि त्यानंतर ॲडमिशन्स करणं। तर ह्या सगळ्या प्रक्रियेला कमीत कमी 3 महिने तर लागू शकतात, म्हणजेच आपल्याला जून महिना हा उजाडणार आहे हे नक्कीच झालेलं आहे। मग अशा वेळेस काय करायचं आहे पालकांना हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला फक्त तुमचं जी काही शाळा इच्छुक असेल तिथं तुम्ही तुमच्या पाल्याचं नोंदणी करून घ्या, एक सीट रिझर्व करून घ्या, एक नॉमिनल फीस भरून, जेणेकरून काय होईल जर तुमचा RT मध्ये नंबर नाही लागला तर तुम्हाला तुमच्या पाल्याचं वर्ष वाया जाणार नाही। दुसरी गोष्ट काय आहे की ही जी काही प्रोसेस आहे लेंदी तर होतच आहे, त्यावरतीच आणखीन जी काही नवीन नियमावली आलेली आहे त्यामुळे बऱ्याच शाळा खाजगी शाळा या वगळल्या जाणार आहेत। आणि तुम्ही जर का इच्छुक पालक असाल की तुमच्या शाळेला बाल्याला खाजगी शाळेतच शिकवायचं आहे तर तुम्ही नक्कीच, माझं तुम्हाला सल्ला असेल की RTच्या प्रतीक्षेत किंवा याच्या नादाला न लागता तुम्हाला जे काय आहे ते फीस भरून तुमचं ॲडमिशन करून घ्या। कारण बऱ्याच साऱ्या 90% खाजगी शाळा ज्याच्या की 1 किलोमीटरच्या परिसरात सरकारी शाळा येत आहेत, जिल्हा परिषद शाळा येत आहेत, अनुदानित शाळा येत आहेत, त्या आता ॲडमिशन प्रोसेसमधनं वगळल्या जाणार आहेत। हे झालं दुसऱ्या बाबतीत।
ही होती माहिती. नेमकं ज्या गतीनं चाललेलं आहे ॲडमिशन प्रोसेस आणि त्यामुळं परिणाम काय होणार आहे विद्यार्थ्याच्या ॲडमिशन्सवरती. आशा करूया की 23 तारखेच्या नंतर तरी ॲडमिशन्सला सुरुवात होतील आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया संपून जाईल. या ॲडमिशन प्रक्रियेबद्दल जर कसलीच माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. नवीन प्रश्न असतील तरच मी उत्तर देतोय. नेहमीचेच जर प्रश्न असतील तर कृपा करून माझे बाकीचे पण व्हिडिओज पहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पूर्ण प्रश्नांची उत्तरं मिळतील. ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.